तर कसं काय पब्लिक, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललोय, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं का आपण उद्या पण जाणार आहे. तर मग आज आम्ही निघालोय. आपले बॉईज बघा सगळे रेडी होऊन. तर आता थांबलो इथे थोडं चहा प्यायला. तर तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये का आपण पुढे चाललोय का सांगू. आता चला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. तो पहिले आपण चहा वगैरे पिऊ. चला चहा वगैरे पितो. आणि तो गाइस अभी हम जा रहे हैं कोकणकडा. तो आपके पास इधर आपले दाजी पण आहेत. दाजी आपले आणि इकडे बर्थडे बॉय पण. बर्थडे बॉय आज बर्थडे बॉय डायरेक्ट बर्थडे बॉय आपल्याला फिरायला घेऊन जात आहे. नाही कोकणकडावर येण्याचा बर्थडे डायरेक्ट तिथे जाऊन आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहे पंक्याचा. एकदा परत पुढे जायचं आहे. तर गाईज आपला चहा नाश्ता झालाय. पण हा चहा आल्यावर बघा इकडे बाहेर हे चाय ते चौदे चहा बघा कसा पितो येतो तसा काय. चला पटापट चहा वगैरे पिलाय. आता निघू. आपल्याला इथूनच जायचं आहे नॅशनल हायवे. डायरेक्ट आपण आहे तर द्वारकेवरून सिद्ध जायचं आहे आपल्याला. काय रे पंक्या बाई कुठून जायचं आहे आपल्याला? मला इथून जायचं असं डायरेक्ट उडामपुलावरून ना. हां तर व्हिडिओमध्ये राहा, मजा येणार आहे भरपूर. आता तर ब्लॉग सुरू केला आहे. असली मजा तर पुढं आहे. चला व्हिडिओमध्ये राहा. पब्लिक आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय. हे बघा. आणि आपण कुठे आहे बघा, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसूबाई. बघा इथं सध्या इथूनच बघतोय कारण आपल्याला पुढे जायचं आहे अजून. पण मग बघा तुम्ही एवढ्या जवळ आलोय. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे भाई. तर बघू जसा टाइम भेटेल तसा इथे पण जाण्याचा प्रयत्न करू. काय रे पंक्या? पंक्या बर्थडे बॉय बोल काहीतरी. प्रयत्न करू निवांत. हां आधी तिथं जाऊन येतो आणि मग इथे जाऊ. तर चला थोडे फोटो वगैरे घेतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला आपल्या. चला व्हिडिओमध्ये राहा, अजून पुढे मजा येणार आहे. अजून तर आपली जर्नी तिथूनची सुरू नाही झाली. ती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढे. तर गाईज आम्ही आहे ना थोडा रस्ता चुकलोय. आम्ही तर जाऊन दे, आम्ही तर फक्त 29 किलोमीटर पुढे आलोय. जे लोकेशन बघत होते ना ते तर डायरेक्ट आता किती नाही किलोमीटर पुढे गेले. डायरेक्ट त्यांचा कॉल पण लागत नाही. काय रे दीपक? रेंज नाही इकडे रेंज चांगली नाही. त्याला आम्ही 29 किलोमीटर पुढे आलोय. तिथं 40 तर तिथं अजून 5-10 किलोमीटर तर पुढेच असतील डायरेक्ट. कसा आई जातो पटापट त्यांना कॉल करतो. फोन लावून राहिलो त्याचा फोनही लागत नाही. पुढे एखाद घाटात पडलं का काय तेही माहित नाही. तर चला पटापट त्यांच्याशी असे भारी होतं टनटून. डायरेक्ट मजा झाली. पटापट त्यांच्याशी संपर्क करतो आणि जातो परत. किती लांब गेले तर बघू. तर तुम्ही व्हिडिओमध्ये राहा कारण आपण रस्ता चुकलोय. आपल्याला परत जायचं आहे. तर परत एकदा मजा येणार आहे अजून. तर व्हिडिओमध्ये राहा, अजून आपल्याला मागेच जायचं आहे. तर चला जाऊ. पब्लिक आपण फायनली पोहोचलोय. इथे कुठे आलोय आपण? राजूर. डायरेक्ट राजूर. हे बघा पेट्रोल पंपावर. तालुका पण सांगून राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. एवढ्या लांब आलोय. अहमदनगर आहे. हा तालुका पण अकोले आहे डायरेक्ट. एवढ्या लांब. तर गाईज पटापट इथं पेट्रोल पंप बघा. हे राजूर. पटापट पेट्रोल टाकून घेतो नाही का आणि निघतो पुढच्या प्रवासाला. इथून अजून लांब आहे. पण जाऊ पटापट जाऊ कारण गाडीमध्ये आपण थोडंसं गाडीमध्ये आपण नाही का थोडंसं तेल टाकू. त्याच्यानंतर आपल्या पोटामध्ये पण थोडंसं काहीतरी टाकू आणि मग निघू नाही का. चला पटापट पेट्रोल टाकतो कारण टाईम खूप झालेला आहे आणि लांब पण जायचं आहे. तर चला व्हिडिओमध्ये राहा, अजून मजा येणार आहे. आता तर खरी आपण जवळ आलो आहे, अजून तर मजा येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आता लाईक कमेंट शेअर करून ठेवा. चला अजून जाऊ पुढे आपण.
तर पब्लिक गाड्या बिड्या देतो लावून इथं पार्किंगमध्ये. इथं नाश्ता वगैरे केला, आता जातोय. चढायचं आहे, बघू काय होतंय पुढं. फर्स्ट टाइम गाइस तो आप देख सकते हो. नाही मराठी आहे ना रे. हा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आयुष्यात पहिल्यांदा चाललाय कुठेतरी चढाई करायला असं किल्ल्यावरती वगैरे उंच शिखरावरती. तुम्हाला कॉल करतो तसे ॲम्ब्युलन्स लागल्यावरती तुम्ही सपोर्टला या. बघतो मग पुढचं काय करायचं, 4 टांग्यावर आणायचं का 2 टांग्यावर. चला पब्लिक जाऊ नाही का. बघा एवढं चढायचं आहे हा डोंगर पूर्ण. कुठून चढायचं आहे काय बाकी चढू आता. हे बघा मी वाटेने चाललोय. ते मेन पॉईंट आहे जे कोकणकडं आहे आणि तिकडं म्हणजे आम्ही युट्यूबला वगैरे इंस्टाला सगळीकडे पाहिलं तर जशी तिकडं पोल आहे म्हणजे असे पोल आहेत 4 पोल आहे त्याच्यातनं 3 पडलेले आणि एकाच पोलवर अजून उभा आहे. ते तो एक पडला तर म्हणजे पूर्ण आम्ही थोडं खूप उशिरा पण निघलेलो त्याच्यामुळे आता आम्हाला तिथं वाजलेले 3 कलियुग काही ना. आणि मेन म्हणजे जो आमचा मेन माणूस होता आपा कमलेश टोपले भाऊ, तर याला आम्ही काय बोलू माहिती का, याला सांगत होतो कोकण कड्यावर डायरेक्ट वरतीपर्यंत गाडी जाते. त्याला मला फसवलंय गाईस. फसून आणलं डायरेक्ट गाडी. आता खाली एवढं चढायचं आहे. आता एवढं चढायचं तुम्हाला तर माहितीच आहे. आज त्याला मी डायरेक्ट आता भुक्क्या मारूनच चढवीन असा, पण चढवीन गाईच. हा खालीच बसणार होता. ते काकाचं बोलणं ऐकून ना, काकाचा बोलणं नाही त्यांनी जाम पकवला असा मन करता निर्ताच उठून हा नाव त्याला टाकलेलं. तर पब्लिक आपला ट्रेक सुरू होतो इथून. हे बघा गेट आलं तर बघू आता आगे आगे देखो होता है क्या. मेन गोष्ट म्हणजे आपण आता वरती चाललो तर आपण कचरा करणार नाही, आपण खिशात घालून येऊ. तर बघा आपण इथून आपली एंट्री होत आहे मस्त. आणि ट्रेक सुरू झालेला आहे. मग चला आता व्हिडिओ बघा पुढं अजून. ती दरड बघा, तुम्हाला एक दरड दावतो तेवढी दरड चढतो. ला वीडियो मध्ये रहा. तो गाइस तो हमारा एक शूटर पीछे रह गया है, हमारा एक बंदा पीछे रह गया है. और अभी हम मित्रांनो आपला एक मावळा खालीच राहिला आणि आता आपण चाललेलो आहे गडावर. आणि दमवलो तर भरपूरच बघू शकता तुम्ही. आणि अर्धेकपर्यंत गेलो तर त्याने हार मानून घेतली. बॉल नाही डायरेक्ट असा दम टाकायला लागला का बॉ निर्ताच मरूनच जाईल बा तो. हार्ट अटॅकचाच अटॅक आलता त्याला. तुम्ही पाहू शकता ही वाट जंगल वगैरे तसे. आणि हा बड्डे बॉय आणि आम्ही लिटरली म्हणजे इतकं फिरून आलेलो आहे ना, खतरनाक म्हणजे लय फिरलो लय. डायरेक्ट नाशिक जिल्ह्यामधून तर कोणत्या औरंगाबाद जिल्ह्यात आलो. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तिकडून असं फिरून आलेलो आहे ना. बड्डे बॉय पाय कसा पुढे चाललेलं आहे. ह्या दगड एवढ्या मोठ्या आहे. दमलो तर दमलो पण ब्लॉगिंग नाही बंद खरंच. आणि आपले दाजी पण आले आणि त्याच्यातच आमचा प्लॅन पण ठरला जायचं तर जायचं. बापरे इतकं गरम सुटलंय. पण टोपी घातलेली मी. बाकीचं आता पुढे गेलो का मग करू. आता लय दमलोय. ठीक आहे बाय. तर गाईज आता भरपूर वरती आलेलो आहे सिड्या वगैरे चढून. आता पाहू शकता तुम्ही सगळे आपले येऊ राहिले. बाकीकडनं मुंबईकडचे आलेले ते पण पाहू शकता. आता सोबतच आहे आम्हाला पार्टनरशिप पण भेटून गेलेले. म्हणजे आता आपण सोबतच दर्शन वगैरे घेऊ मग निघू तिकडनं. गाणे वगैरे लावून दिलेले. तो अभी देखते गाइस क्या होता है. दर्शन आपको भी पूरा करवाएंगे. बहुत अच्छा व्यू था पर बहुत थके थे इसलिए मोबाइल निकाला ही नहीं. शायद जाते टाइम तो आपको दिखा सकता हूँ, जरूर दिखाऊंगा. तर मित्रांनो आता आपण दिसू राहिले ना वरती आलेलो आहे. बाबा मंदिर मंदिर आहे. जरा पाहू शकता लय खतरनाक वरती आलेलो आहे हरिश्चंद्रगड. तर माझे सध्या ब्लॉग बंद आहे. माझे पण ब्लॉग लवकरच येतील. त्यावेळेस पण खतरनाक ब्लॉग राहील. आणि हा पण ब्लॉग तुम्ही पहा. कमलेश टोपलेला सबस्क्राईब करा गाईज.
आता पाहू शकता तुम्ही इथं आम्ही मंदिरापर्यंत आलेलो आहे आणि लय भारी वाटलं इथं आल्यावर. इथं पाणी पाहू शकता तुम्ही, तळ कुंड इथं पाण्याचं. आणि हे मंदिर तर लयच भारी दिसू राहिलं. म्हणजे जे आत्ताचे मंदिर बांधले ना ते पाण्यामध्ये म्हणजे मला आवडत नाही. म्हणजे तसं इंटरेस्ट नाही एवढा. मग हे जे पाण्यामध्ये जी इच्छा होते ना, का कोणत्या पद्धतीने बनवलं असेल. एवढे सारे दगडं आणि दिसायला पण स्ट्रक्चर पहा त्यांचं एकदम भारी. लय भारी वाटतं पण हे असं पाहायला. बस मी जगतो तर यांच्यासाठीच जगतो बस. काय भारी दिसू राहिले यार. ते कळस पाहू शकता, तिथला अँगल पूर्ण सर्कलमध्ये दिसतं. आपण थोडं दर्शन वगैरे करू, मग अजून पुढचं दाखवू. तिथं पण एक मंदिर आहे आणि इथं कुंड आहे पाण्याचं. आणि हे मंदिर आपण इकडनं रस्ता आहे वाटतं. तर चला दर्शन करू. इथं पहा पिंड आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आणि मध्ये पाणी आहे. आणि असंच एक ठिकाणी म्हणजे अरे बापरे, पाणी पण आहे वरतून, पिंड पण आहे मध्ये पाहू शकता तुम्ही. मला इथं आल्यावर असं वाटू राहिलं जसं ते मूवीमध्ये कसे एखादा पुढे गेलं का नाही का बांध वगैरे निघता, एखादा पाय टाकला का लगे आग वगैरे निघते मध्येच, तसं वाटू राहिलं. तर काहीच पाहू शकता तुम्ही इथं पाण्यामध्ये पिंड आहे, शिवपिंड आहे. आणि इथं समोरच गणपतीची मूर्ती आहे. वरती पाहू शकता तुम्ही तो दगडाचा जो अँगल पाहू शकता कसा कोणत्या प्रकारे बनवलेले बघा. एकदम पडणार नाही, एकदम लय खतरनाक आहे भाऊ. पिंड दिसते का तुम्हाला? एकदम नॉर्मल शीट पिंड दिसत असं पाण्यामध्ये. पण मग आम्हाला तसं आता भीतीच वाटू राहिली, कारण की एवढं जुनं आहे तर काही पण राहू शकतं आणि भीती पण वाटते. मित्रांनो, ते मंदिर पाहिलं ना, त्या मंदिरासमोरच इकडं खाली जी नदीकडे जो रस्ता होता ना, त्या रस्त्याकडे हे जे आपण सांगतो ना खांबावर आहे, खांब जे पोल वगैरे आहेत तिकडे जाऊ पाहू आपण आता. हे मंदिर आपण पाहिलं होतं आणि ही जी जागा होती ही खूप पाहिली होती. आणि एक आहे तो पॉईंट म्हणजे कोकणकडा, इकडे हरिश्चंद्रगडावर आल्यावर. तर चला आपण आता तिकडे पाहू असं दिसू राहिलं. बापरे, लय मोठी पिंड आहे, शिवपिंड आहे. तर काही दिसतंय का यार? तुम्ही यार, मी याच्या समोर आहे, मला वाटतच नाही आहे. आवाज पाहू शकता तुम्ही. आणि जो पोल जे आहेत पहा, 1 2 3 आणि असे 4 होते, पण ते 4 होते त्यातून फक्त एक उरलेलं आहे. त्याच पोलावर आहे, म्हणजे बाकीचे तर पडून गेले. पण पाहू शकता तुम्ही यार, मी इथं आलेलो आहे लय भारी. आता दर्शन वगैरे करू. जंगल पाहू शकता. आणि आता वाजलेले 6 आणि आता आपण चाललो कोकणकडा पाहायला. आणि इकडचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही, लयच भारी व्ह्यू येणार आहे. पण हे सायंकाळची नाही रे, संध्याकाळची. लोकांना समजेल असं सांगायचं. पाहू शकता आपण काही जंगल खतरनाक आहे भाऊ, मला भीती वाटते. म्हातारे माणसं येऊ राहिले तिकडनं. ते म्हातारे माणसं येऊ राहिले तिकडनं. आमच्यातला एक बंदा आलेला नाही ब्लॉगर. जिचा मेन हे तोच नाही आलेला आहे. अरे इथे पिठर नाही रे नागरिकता काय सांगितलं. चालेल आता आवरतो निघतो बरं का, नंतर फोन कर तुला. हा
अरे परवा ड्युटीला आहे ना परवा.